उडप्पीवरून कासरगोडला जाताना मध्येच बेकल हा किल्ला लागतो। केरळ राज्यातील हा एक महत्त्वाचा किल्ला आहे। हा किल्ला लाल रंगाच्या लॅटराइट दगडांनी बांधलेला आहे, जो की मजबूत आणि टिकाऊ आहे। किल्ला समुद्राजवळ असल्याने त्याचे दृश्य खूप सुंदर आहे। किल्ल्यावरून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते। अर्ध्या तासात आमचा किल्ला बघून झाला। खूप सारे फोटो काढले आणि आम्ही पुढचा प्रवास सुरू केला। अनोळखी रस्त्यातून भटकताना महाराजांची गाणी ऐकणं एक वेगळी स्फूर्ती देतं। दिवसभर प्रवास करून रात्रीच्या वेळी कोईकोडे येथे पोहोचलो आणि इथेच मुक्काम केला। सकाळी लवकर उठून तयार झालो। ब्रेकफास्ट वगैरे करून कोईकोडे फिरण्याचा बेत केला। कोईकोडे म्हणजेच कोझिकोडे, तेच आपलं कालिकत। मलबार कोस्टवरील सुंदर समुद्रकिनारे असणारे हे शहर सकाळच्या वेळी समुद्रकिनारा खूपच शांत होता। समुद्रालगतच गाडी पार्क करून आम्ही बीचवर आलो। थोडा वेळ बीचवर स्पेंड करून आम्ही पुन्हा आलपीकडे निघालो। अंडा करी, फिश थाली, अजून फ्राईड फिश यायचे आणि हे व्हेजिटेबल्स। असा एकंदरीत थाट चालू आहे। सुरमई पेट पूजा आटपून आम्ही पुन्हा आलपीकडे निघालो। रात्री 10 वाजताच्या सुमारास आम्ही आलपीमधील हॉटेल मिलफोर्डमध्ये थांबलो। हॉटेल खूप छान आणि खूप क्लीन होतं आणि आता आम्हाला ओढ लागली होती ती हाऊसबोटची। सकाळी लवकर फ्रेश होऊन आम्ही पुन्नमाडा लेक जवळ आलो। सुरू झाला बोटेमधील स्वप्नातला प्रवास। आम्ही एक मस्तपैकी 2 BHK हाऊसबोट हायर केली। हाऊसबोट म्हणजे पाण्यावर तरंगणारी आणि राहण्यासाठी किंवा फिरण्यासाठी वापरली जाणारी बोट। ती साधारणपणे घरासारखीच बनलेली असते, ज्यात सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतात। ती पर्यटनासाठी किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी राहण्यासाठी वापरली जाते। सीट के ऊपर
स्पीड बोट राइड. अंकल हेलो से हाय ना. हाय. पाणी खूप शांत असतं, त्यामुळे हाऊसबोट ही अतिशय शांतप्रमाणे प्रवास करत असते. हाऊसबोटमधून दिसणारे दृश्य अतिशय मनमोहक आहेत. दुपारच्या वेळी एका सुंदर अशा समुद्र किनाऱ्यावर हाऊसबोट जेवणासाठी पार्क केली. दुपारचं जेवण हे बोटमध्येच बनवलं जातं आणि तेही तुमच्या आवडीनुसार. स्पेशल फिश फ्राय. He is the main artist. खूप छान छान हाऊसबोट आहेत. काहीमध्ये 1 बेडरूम 2 बेडरूम. एन्व्हायरमेंट काय भारी आहे यार इकडचं. आवडला मला. अलप्पे. शांत असं पाणी, त्यात किनाऱ्यावर उंच उंच अशी नारळाची झाडं, छोट्या छोट्या एकदम अशा निमुळत्या हाऊसबोटी आणि त्यात प्रवास करणारे माणसं. किती सुखावं होतं वातावरण. रात्रीच्या वेळी बोट किनाऱ्यावर पार्क करून आम्ही सिटी फिरायचा प्लॅन केला. संध्याकाळच्या वेळी आम्ही रिक्षातून आलपीचं सुंदर असं मार्केट बघत होतो. रात्रीच्या वेळी बीचवर पोहोचल्याने सगळीकडे अंधार होता. 1-2 दुकानं तेवढी चालू होती. आम्ही मुक्कामासाठी परत आमच्या हाऊसबोटवर आलो. ओके, थँक्यू. नाईस टू मीट यू. थँक्स. Thank you. Nice book. थँक्यू.
हाऊसबोटवर आल्यानंतर आम्हाला खूप छान असं सरप्राईज मिळालं. आमच्यासाठी कॅन्डल लाईट डिनर अरेंज केलं होतं. खूप छान अशी मॉर्निंग आहे ही, अविस्मरणीय. म्हणजे रात्र पण आमची बोटमध्येच गेली, हाऊस बोट. एकदम छान. म्हणजे असं वाटत होतं थोडंसं फ्लोटिंगसारखं हालेल वगैरे, पण असं काय नाही झालं. मस्त निवांत झोप झाली. आणि अर्ली मॉर्निंग 6:30 वाजता बोट रेडी झाली. 7 वाजता आम्ही सोडलं पार्क, है ना. आणि खूप छान, म्हणजे अतिशय सुंदर अशी मॉर्निंग आहे. मागे बघतोय आपण सूर्योदय झालेला आहे जस्ट. इकडची पूजा वगैरे चालू आहे. मस्त ऑसम एक्सपिरियन्स. सकाळचं सुंदर असं वातावरण अनुभवत आम्ही ब्रेकफास्टचा प्लॅन इथेच केला. आता आम्ही चेकआउट करतोय. कॅप्टन से हाय. कॅप्टन अँड द कुक मेन, व्हेरी केअरिंग पर्सन्स बोथ.